आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत। बजरंगजी, आज सर्वात मोठी बातमी बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आलेली आहे की कबुली जबाब आलाय आणि त्यात वाल्मिक कराड यांचं नाव आहे। हे पहा, मी ही घटना घडली त्या क्षणापासून आजपर्यंत पहिल्या दिवशी बाईटला घटना घडल्या अर्ध्या तासात येऊन तुमच्या मीडियासमोर येऊन तुमच्या दिल्लीलाच मी सर्व बोललो। दिल्लीच्या सर्व लोकांनी शूट करून दाखवलेलं की मी या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड कोण आहे हा समोर आला पाहिजे, ज्यांनी हे कृत्य केलंय, ज्यांनी हे याची ऑर्डर दिली, ह्या सर्व समोर आला पाहिजे। त्याचाच एक भाग आज असं झालेला आहे की 3 आरोपींनी आम्हीच मारले आणि याच्या सांगण्याहून मारलं असा पुढे आलेला आहे। तर ही सत्यताच आहे। एक प्रश्न असा आहे की वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाले आणि त्याचा कबुली जबाब जर आज आला असेल, परंतु वाल्मिक कराड यांचे बॉस कोण आहेत त्याबद्दल त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न यानंतर होईल असं वाटतंय का? हे पहा, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं प्रत्येक घटनेमध्ये वाचायचा प्रयत्न करत असतो। ही घटना घडली त्याच्यात सुद्धा पोलीस यंत्रणेने जी सांगितले ती याच्या सांगण्यावरूनच आम्ही मानलं, आम्ही ह्याचा कट रचला। नांदूर फाट्याच्या हॉटेलमध्ये बसून सुद्धा कट रचला। ते चाटेनी नावाच्या जो व्यक्ती विष्णू चाटे त्यांनी सुद्धा सांगितलं की अण्णाचा असा निरोप आहे, असं मारायचं, याची बैठक सुद्धा झाली। या सर्व प्रकाराचा जर विचार केला तरी सुद्धा याचा मोरक्या कोण किंवा याचा टोळीचा प्रमुख कोण तर सुदर्शन घुले केलेला आहे। त्याच्यामुळे असे बरेच घटना असतात, थोड्या काही ना काही कुठं ना कुठं काही करायच्या, ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे। पण मला एकच सांगायचं, याचा जो कोणी याच्यात सामील आहे तो माणूस सुटणार नाही। बापा, पण एक प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये पहिल्या दिवसापासून वेगवेगळे आरोप केले जात होते आणि स्वाभाविक तिथले स्थानिक दबदबा असलेले नेते म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव पहिल्यांदा घेतलं गेलं। तेव्हाही वाल्मिक कराड यांना विक्टिम यांच्या वतीने विक्टिम कार्ड एक प्रकारे असं टाकलं गेलं होतं की त्यांना बळीचा बकरा बनवलं जाते। आणि आता जेव्हा खुलासे होत आहेत तेव्हा यामध्ये स्वतःहून वेगवेगळी नावं आणि जे तुम्ही सांगत होतात ते खरं ठरते। तर वाल्मिक कराड यांचे जे कोणी राजकीय बॉस असतील त्यांचंही नाव या प्रकरणात येईल का उद्या? नाही, मला वाटतं की या प्रकरणात त्यांचं नाव येईल असं मी काय सांगू शकणार नाही। काय होईल ते ह्याच्यात येईल का नाही हे सांगणं तसं उचित ठरणार नाही आज। पण बाकीच्या सर्व प्रकरणामध्ये तर त्यांचा सपोर्ट आहे। त्यांनी सांगितलं ना, वाल्मिक कराड हा माझा माणूस आहे। आता या प्रकरणाविषयी बोलायचं म्हणलं तर बऱ्याच घटना अशा आहेत की यांना टाळून सुद्धा होत होत्या। त्याच्यामुळे या प्रकरणाची सखोल जो काय आहे तो तपास यंत्रणेने केला पाहिजे आणि या तपासाच्या बाबतीत सर्व सत्य समोर आणलं पाहिजे असं मी म्हणतोय। पहिल्या दिवसापासून मी जे सिक्वेन्स सांगतोय त्या सिक्वेन्स प्रमाणे आज समोर येत आहे। याला सुद्धा 110 दिवस लागले, 3 महिने होऊन गेले की आज कोर्टासमोर कबुली जबाब आज मीडियासमोर पब्लिक झालेला आहे किंवा सर्व पब्लिक समोर आलेला आहे। या कबुली जबाब तर त्यांचा अगोदर त्यांनी घेतलेला, पण याच्यामध्ये आणखी बरेच गोष्टी आहेत। याला ज्यांनी कुणी साथ दिली त्यांना सर्वांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे। आता त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा काय करणार आहे मला माहीत नाही। यांनी पकडायला मदत केली म्हणून ह्याला सोड, असे सुद्धा प्रकार असू शकतात। पण तसं नाही आहे। ह्यांनी पकडायने हे सगळे टोळीमधलेच आहेत। हे जर लोक बाहेर राहिले आणखी तरी सुद्धा टोळी युद्ध बीड जिल्ह्यात सुरू होईल। टोळी युद्ध जर बीड जिल्ह्यातलं थांबवायचं असेल तर या सर्व लोकांना एक व्हिडिओ फुटेज काढा आणि फुटेज ज्या दिवशी या खंडणी मागितली गेली 29 तारखेला त्या दिवशी जे लोक फुटेजमध्ये समोर आले त्या सर्वांना पकडा। पाटील PI तिथं घ्यायला गेलता, एक प्रायव्हेट म्हणजे पक्षाचं कार्यालय, त्याच्यामध्ये पाटील PSI जातो। ही किती लाजीरवाणी घटना आहे। तेवढंच नाही तर 6 तारखेला ज्या दिवशी हा सुदर्शन घुले तिथं मारायला गेला आवाडा कंपनीमध्ये, त्या दिवशी रोडवर कोण होतं हे सुद्धा बघितलं। रोडवर कोण होते? जी 29 मेला जी घटना घडली, 28 मेला घडली, 29ला जो गुन्हा झाला खंडणीचा, त्याच्यामध्ये जो मेन आरोपी त्याला सोडून इतर आरोपीमध्ये टाकलं आणि दुसरा जो एक होता साथीदार त्याला मेन आरोपी केलं। हा सुद्धा मेन आरोपी कोण आहे त्याला सुद्धा याच्यात घेतलं पाहिजे। याच्यासाठी तर मी SP-ना वेगळं पत्र देणार आहे, ह्याची चौकशी करायला लावणार नाही। SP-ना मी आता गेलो की भेटणार आहे। 28 मेच्या प्रकरणामध्ये जे 2 आरोपी होते, जे स्पष्टपणे ज्याच्यामध्ये नमूद ह्याच्यामध्ये केलेलं आहे, ज्या आरोप म्हणजे आपल्या काय जे FIR केला त्या FIRला ज्यांनी की जे तक्रारीमध्ये त्यांनी नमूद केले ह्या माणसाने त्यांना इतर आरोपीमध्ये कसं काय टाकलं ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। आणि याच्यामध्ये जे कोण माणूस आहे त्याला सुद्धा त्याच्यात घेतलं पाहिजे। इतर एक रमेश घुले व इतर एक असा प्रकार आहे खंडणीचा, मग ही खंडणीचा गुन्हा तिथंच थांबवला असता तर ही संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला नसता। आणि मी म्हणलेलो, बघा तुम्हाला चांगलं आठवत असेल की मी म्हणलेलो की यांना टॉर्चर करू म्हणलंय, मानवतेला काळीमा फासणारा, मानवतेचा अपमान करणारी घटना यांनी केली। ठीक आहे, डायरेक्ट शूट केला असतं तर म्हणलं असतं आपण, पण त्यांनी असं टॉर्चर करू
निर्घुण हत्या केली, एवढा त्रास देऊ देऊ मारले, काय काय कृत्य करून मारले, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा गुन्हा त्यांच्यावर आणखी वेगळा झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये माझं एक म्हणणं आहे, राष्ट्रीय मानवाधिकारांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे. त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे, मला वाटतं त्यांनी त्याच्याशी पत्रव्यवहार पण झाला आहे. मी आणखी त्यांना वेळ मिळाला आज तर आज सुद्धा भेटायला जाणार आहे. आणि त्यांनी वेळ दिला तर आज किंवा सेकंड वीकमध्ये मंडेला वगैरे, आणि त्यांची आणखी त्यांच्या टीम मार्फत सुद्धा ह्याची चौकशी झाली पाहिजे, माझी अपेक्षा आहे. पण वाल्मिक कराड यांना राजकीय वरदहस्त ज्यांचा होता किंवा ज्यांच्या दिशेने इशारे केले गेले, त्या दृष्टीने पोलीस काही तपास करू शकतील असं तुम्हाला वाटतंय का? आणि हे एक प्रकरण आहे, पण इतरही अनेक प्रकरणांचा उल्लेख झाला होता बीडमधल्या, त्या प्रकरणांवरही प्रकाश टाकला जाईल का कधीतरी? मला वाटतंय की जर तपास यंत्रणा आणि शासन जर याच्या शासनाच्या पुढे काय हो, एकदा शासनानं मनात आणलं तर काही होऊ शकतंय. पहिली गोष्ट, यांनी वाम मार्गानं कमवलेला पैसा, वाम मार्गानं करवलेली प्रॉपर्टी, अवैध धंदे करून जमवलेला माया, जो प्रॉपर्टी जी कुणाच्या एका पत्नीच्या नावावर, दुसऱ्या पत्नीच्या नावावर, मुलाच्या नावावर, आणखी कुठल्या किती कुणाच्या नावावर, ज्या ज्या व्यक्तीच्या नावावर घेतलेली, या सर्व प्रॉपर्टी सीज केल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी पैसा कुठून आला मग कळेल की याच्यामध्ये कोण कोण होतं. तुम्ही तेवढं करा, मग बाकी सगळं होईल. या संतोष नाना देशमुख हा एक आम्ही काढलेला, ओपन केलेला किंवा निदर्शनास आणून जगासमोर आणलेला हा एक मर्डर माझ्या घरातला असल्यामुळं मी त्याला लवकरही केलं. मग आणखी बरेच असे घटना आहेत की ज्या घटना मागं पण आमच्या निदर्शनात आल्या नाहीत. आज मी खासदार झाल्यानंतर माझी जिम्मेदारी वाढली, खासदार व्हायच्या अगोदरचे पण बरेच विषय होते, पण त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मी एक जिल्हा परिषद गटाचा प्रतिनिधी होतो. आता मी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं हे माझं काम आहे. या संदर्भात मग तुमची पुढची मागणी काय असेल राज्याच्या गृह खात्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांची? मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला बऱ्याच वेळेस सांगितलं, प्रत्येक वेळेस सांगायचो की राजीनामा घ्यायचा आहे, आम्ही मागत नाही. ज्यांनी मागितलाय त्यांना त्यांची मागणी जर मान्य करायची तर राजीनामा घेणे किंवा एखाद्या मंत्र्याला बडतर्फ करणे हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्याचा आहे. पण ती सगळेजण म्हणायचे ह्यांनी घेतला पाहिजे, त्यांनी घेतला पाहिजे, त्यांनी घेतला पाहिजे. आज ज्याचा त्याचा विषय, आपण त्याच्यावर काय, त्यांच्या पक्षात तिन्ही पक्षाचं सरकार आहे, तिन्ही पक्षाचे ते नेते, त्याच्यावर मला बोलायचं नाही आहे. पण माननीय मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की ह्या सर्व प्रकारात मी जसं सांगितलं की याची CBI चौकशी लावा किंवा ED लावा, कारण याचा 100 कोटीच्या पुढचा घोटाळा म्हणल्याच्या जरा 5,000 कोटीची डिक्लेअर केली मीडियानं, जवळपास 5,000 कोटीची माया असेल, 2,000 कोटीची असेल, पण जर 100 कोटीच्या वर येतं त्याची चौकशी झाली पाहिजे. मग हा पैसा कुठून आला, कुणासाठी येत होता, कुणासाठी गोळा केला जात होता, आणि कुणाकुण ह्याच्यात म्हणजे असं कळतंय ही काही तपासात किंवा कुठं नोटेड झाले नाही. काहीतरी जवळपास काही पक्षाचे पदाधिकारी, काही सामाजिक कार्यकर्ते, काही वेगवेगळ्या समाजातले, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सुद्धा जॉब घेतले, तपासलं गेले. मग या लोकांचा वाल्मिक कराडचा काय संबंध आहे, आणि कुणाला पैसे पाठवत होता आणि कशासाठी पैसे पाठवत होता याचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे, जनतेसमोर आलं पाहिजे. यांनी कुणाला पैसे दिले आणि कशासाठी दिले आणि कुठून गोळा केले, म्हणजे कंपनी देणारे पैसे ते सुद्धा हे जे आहेत ते उघडे होतील, ज्यांनी घेतले तर ज्यांच्यासाठी दिले ते सुद्धा उघडे होतील. त्याच्यामुळं हा प्रकरणाचा विषय जे आहे तो वेगळा आम्ही रेटणार, आणि त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे या म्हणण्याचा मी आहे. ही आहेच आहे, हा विषय आहेच आहे. पण दुसरा विषय असा आहे की वाल्मिक कराड यांच्या या सर्व प्रॉपर्टीच्या चौकशा, जमविलेला पैसा आणि कुणासाठी कुठं जात होता आणि कुठून येत होता याचं सगळं स्त्रोत बी दिलं पाहिजे, आणि यांचं युटिलायझेशन सर्टिफिकेट बी दिलं पाहिजे की आम्ही कुणासाठी दिला, हे सुद्धा आमची मागणी मुख्यमंत्री. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज कार्यकारिणी आहे दिल्लीमध्ये, या संदर्भात काही ठराव किंवा काही चर्चा होणार? नाही, हे बघा, पक्ष संघटना हा एक विषय वेगळा आहे, आणि ही जी राजकीय पॉलिटिकल काम हा विषय थोडा वेगळा आहे. या संदर्भात पक्षाच्या काही अजेंड्यावर हा विषय जरी नसेल तरी पक्षाच्या याच्यात चर्चा होऊ शकते, पण असं काही आणखी प्रोव्हिजन मला वाटत नाही, माझ्या डॉक्टर तसा विषय आला नाही. मग सर्वजण एकमतानं जे काही ठराव येईल त्याला ह्याचा असेल त्या पद्धतीने ती ठराव घेतील. त्याच्यामुळे या ठरावावर चर्चा काही झालेली नाही, म्हणजे आणखी तर माझ्या डॉक्टर काही आलं नाही, पण येऊ शकतो, काही सांगता येत नाही. खूप खूप धन्यवाद. आपल्या सोबत होते बजरंग सोनावणे, ज्यांनी म्हटलंय की वाल्मिक कराड यांचे आर्थिक हितसंबंध शोधून काढले पाहिजेत, त्यातून त्यांचे खरे मास्टर माइंड पुढे येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट चौहानसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.